नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे ठीकच असाल अशी मी अपेक्षा करते आणि मी तर ठीकच आहे. आणि चला तर आज आमच्या भद्रावतीचा तुम्हाला पोळा दाखवणार आहे मी आज. तर चला. भद्रावतीचं भद्रनाथ देवस्थान इथे आमच्याकडे खूप मोठ्या सत्कार आणि आता खूप चांगली जत्रा भरते आता. तर बघा नाही गेली माहिती जोडी एवढ्या मागं कशी चलो. मग थांबत नाही तो कोणी नाही कसं आहे माझ्या चांगट चिंगट करायला पूजा नाही. तू जोडी घेऊन टाकाल पाहिजे. आमची जोडी ट्रॅक्टर घेतला ना जोडी आता टक्क्यात भरून घेऊन यायचं. आता पलटवलं याला तिकडून पलटवलं यसनी पकडून यसनी पकडून ठेवलं. सगळ्याला मछलींना केलं पैसे कोणाकडे द्यायचे रे? इथून काढ, इथून असं दिसलं पाहिजे.
तिकडे समोर जाईल बैल पडतो पलट तिचा तिच्या घराकडे तिचा खाना तू खाना मागून नको लावू. तू यायला जाऊ. गरीब आहे एकदम. माझ्याकडे काय आहे? वारकरी तो आहे. बघ घे. ताट खाते का? ये. जे झालं काय भड भड करत जा. तू यायला पकडतो मी त्याला पकडतो एक एक मिनिट बरोबर असं पडतो ना. झालं का? पटव. तर हे बघा आता बैलच चालले, पूजा झाली आहे बैलजोडीची. नाही. काकू आहे आमच्या या. हो. तर आता आमची बैलाची पूजा झाली आहे आणि आमच्याकडे अशा प्रकारची पूजा होते बैल पोळ्याची. तर तुमच्याकडे कशा प्रकारची पूजा होते तुम्ही कमेंट करून सांगा तसं. आणि आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. मग अशी लाईव्ह तुम्ही बघितलं असेल नाही बघितलं असेल मला माहीत नाही, पण 2 आनंदाच्या बातम्या या आहे की आज आमच्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा असा सण आहे बैलपोळा. आणि म्हणजे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे मला. आणि असं आहे आमचं. आणि तुम्हाला आता मी जेवण दाखवणार आहे काय काय बनवलं ते. आणि आता आमची पूजा झाली आहे आणि हे बघा ते बघा सासूबाई ते ताटं वगैरे आतमध्ये आणून ठेवत आहे. तर हे बघा लागत आहे. हे पुरणपोळ्या आहे, हे भाजी आहे जे तुम्हाला आवडते. मम्मी हे काय ग, कोणची भाजी आहे? अरे नाही नाही हे वाली. हे बघा मित्रांनो, धोप्याची वडी आणि जे तुम्हाला आवडते ते वडी आणि त्याच्यासोबत कढी बट. तर जेवणामध्ये बघा काय काय बनवलं. हे बघा वांग्याची भाजी, ही बघा धोप्याची वडी, ही बघा ही धोप्याची वडी आहे. धोप्याची वडी ही स्पेशल बनवली जाते पोळ्यानिमित्त बैलांसाठी खास. तर आज बैल पोळा असल्यामुळे आम्ही धोप्याची वडी बनवली आहे.
तर धोप्याची वडी बनवली आहे आणि हे बघा वडे आणि हे बोंड जे आहे ना हे मी फक्त पूजेपुरतीच बनवले आहे. आणि हे बघा कढी, दह्याची कढी आणि हे बघा पुरणपोळ्या, बघा पुरणपोळ्या आणि अशा प्रकारचा भात, अशा प्रकारचा स्वयंपाक केला आहे मी. आणि हे आहे तूप, हे आहे तूप, हे बघा तूप बघा. आणि आज आमच्याकडे पत्राडीमध्येच जेवावं लागते आणि माझ्या सासूबाईला बसता येत नाही खाली, त्याच्यामुळे मी त्यांना वरती जेवण देते कारण त्यांना पायाचा त्रास आहे. तर त्यांना मी ताटामध्येच जेवण देणार आहे आणि आम्ही सगळेजण पत्राळीमध्ये जेवण करणार आहे. सगळ्यात टेस्टी ढोप्याचीच वडी लागते. कढीसाठी वाटी आण रे बाबा. आणि हे बघा अशा प्रकारचं आमचं ताट तयार झालं आहे. कशी झाली पोळी? छान झाली. तर बघा आता मी जेवण करत आहे. बघा आम्ही सगळे जेवण सांडू दे गावात. हे बघा कढी सांडली माझ्या हाताने आणि हे बघा एकाने जेवण करत आहे पत्राळीमध्ये आणि यांनी पण जेवण करत आहे आणि स्वरा पण जेवण करत आहे. नाही तुम आणि हे बघा आजी जेवण करत आहे तिकडे. मी स्वराच्या आजीला नाही का जास्त करून आजीच म्हणतो, म्हणजे मुलांची आजी, तर मी आजीच म्हणायची सवय आहे मला. तर बघा यांचं जेवण चालू आहे आणि एकांचं पण जेवण चालू आहे आणि इकडे आता मी सुद्धा जेवण करत आहे बघा. तर व्हिडिओ इथंच थांबवते आता. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर स्वरा. हां बाय.